जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता न्यायालयीन वर्तुळात सुद्धा उमटताना दिसतायत. बीड जिल्हा वकील संघानं आज जिल्हा न्यायालयातनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा त्यांनी तीव्र निषेध केलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी. दिल्ली येथे जंतर मंतर येथे चालू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वकील संघांकडून या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. माझ्याबरोबर वकील आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तेथील विद्यार्थ्यांवर अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. त्याच्या निषेधार्थ व त्या विद्यार्थ्यांना एक सपोर्ट म्हणून आम्ही जे तर यंग लॉयर्स यांनी जे तर सदरचा शांततापूर्ण मोर्चा हा बीड न्यायालयातून बीड येथील कलेक्टर ऑफिस येथून काढलेला आहे. न्याय व्यवस्थेने या देशातल्या तरुणाईला कॉक्रोच म्हटलं होतं आणि न्याय व्यवस्थेला जर देशातल्या तरुणाईचं, देशातल्या भविष्याचं ऐकायला वेळ नसेल तर आम्ही वकील बांधव सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करतो. विद्यार्थी संविधानिक रीतीने शांततेने आंदोलन करत असताना त्यांचं न्यायिक मान्य करण्याऐवजी सरकारने 1 महिना त्यांना वेठीस धरून जवळजवळ 21 ते 22 नेट दिलेल्या विद्यार्थ्यांचा प्राण घेतलेला आहे. त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. ही जी गोष्ट आहे ती खूप लाजिरवाणी घडलेली आहे, कारण की ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीमधल्या मुलांना असं रस्त्यांवरती उतरावं लागत आहे. ज्यांना की शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू शकतात, त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. ही नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.